तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे। खेडमधील मार्केट परिसरामध्ये जगबुडी नदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणचं सुद्धा जनजीवन विस्कळीत झालंय। पावसाचा जोर जर आणखीन असाच वाढला तर हे पाण्याची पातळी जी आहे ती वाढू शकते। खेडमध्ये जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे। रत्नागिरीमधल्या खेड नदीची ही दृश्य आपण पाहताय। सकाळपासून खेड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। यामुळे जगबुडी नदी आहे खेडमधली, हिनं मोठ्या प्रमाणामध्ये रौद्र रूप धारण केलेलं आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की कशी पाण्याची पातळी वाढत गेली। सुरुवातीला ही पाण्याची पातळी ही इशारा पातळीवर नव्हती, मात्र आता सध्या हिनं धोक्याची पातळी आहे ओलांडलेली आहे आणि यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आपण पाहू शकतोय। इथून आपण दूरवर पाहू शकतोय की रस्ता जो आहे हा महामार्ग आहे एक प्रकारचा। याच मार्गावरून 10 ते 15 गावांचा संपर्क आहे। या संपर्कासाठी असणारा रस्ता जो आहे हा आपण दृश्यांमधून पाहू शकतोय की रस्त्यावरती पाणी आलं। म्हणजे इथं दिसणारा हे मच्छी मार्केट मटन मार्केट परिसर आहे, ह्याच्या खालून हा रस्ता होता डांबरीकरण असलेला आणि हा पूर्णतः ह्या नदीच्या पाण्यात गेलाय, जलमय झालाय आणि पूर्ण हे नदीचं पात्र इथपर्यंत आलेलं आहे। त्यापुढं ही आपण मार्केटची दृश्य पाहू शकतोय की अशा पद्धतीने आता पाणी हे आतमध्ये बाजारात यायला सुरुवात झालेली आहे। लगातार पाऊस हा सुरू राहिला तर अजून सुद्धा या ठिकाणी धोका जो आहे हा निर्माण होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट समित सह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी।